याचा माईंचा अपमान होण्याचा काही संबंधच नाही ना. अहो पण मी तुमच्याकडून हमाली करून घेतली असंच त्यांना वाटणार. नाही दादा, मी तुमचा नाही ऐकणार. मला माफ करा, माझा नाईलाज आहे. दादा तुम्ही काम करा, या कामाच्या बदल्यात तुम्ही 2 कानाखाली मारा माझ्या. काय बोलताय तुम्ही हे दडकर? मी तुम्हाला पैसे नाही देऊ शकणार. अहो असं करू नका दडकर. तुम्ही ऐका. काय करताय दडकर? दडकर माझी बायको आहे, माझे पोर आहे, माझा संसार उद्ध्वस्त येलो, माझी नोकरी जाणार. मला माफ करा ते दादा. दडकर दडकर काय काय करताय तुम्ही? उठा बरं पहिलं, उठा. हे पाप मी अजिबात नाही करू शकणार. मी तुम्हाला पैसे नाही देऊ शकणार ते दादा. माफ करा मला. उठा दडकर. अहो काय करताय? उठ दडकर. ठीक आहे दडकर, राहू द्या, रडू नका तुम्ही. बघतो मी. मग प्रियाचा नवरा का येत नाही इकडे? काकी, काकी कुठे हरवलाय? काही घडलंय का प्रियाच्या बाबतीत? नाही का? त्या बाबतीत मी काय सांगणार ना. तुम्हाला जसं जंगलावर राज्य करायचं असतं ना, तसं माईला सगळं स्वतःच्या ताब्यात होतं. नाही कळत आहे मला तुम्हाला काय म्हणायचं ते. प्रिया म्हणाली मला की तिचं लव्ह मॅरेज झालं होतं, तिचा नवरा दुबईला असतो. मग कधीतरी इकडे येण्यात काय हरकत आहे? तिनं लव्ह मॅरेज केलं माईच्या विरोधात जाऊ. कधी कधी मनाविरुद्ध गोष्टी घडल्या दाखवताना आपण त्या मान्य करतो. नातून सुराचा ज्वालामुखी तसे माईला ना तिची 3 मुलं तिच्या अंगठ्या खाली दाबायला हवी आहेत. असं मला नाही वाटत, सगळ्यांनाच वाटतं. तुला पण असंच वाटतं ना? काकी, प्रियाने पळून जाऊन लग्न केलं? पळून गेली खरी, माईनं आणलं परत घरी. आणि मग तिचा नवरा? त्याचं काय झालं कोणाला माहित. काय? नाही म्हणजे तो दुबईला असतो ना, असंच माहिती आहे सगळ्यांना. खरंच असतो का नाही हे फक्त माईलाच माहिती आहे. खरं सांगू का वैदेही, खूप गुपित आहेत. जाऊ दे ना, आपण कशाला त्याचा विचार करायचा. बरं मी आलेच, मला दिवाळीच्या शुभेच्छांचे फोन करायचे. वैदेही, ज्या अपेक्षेनं मी तुला इथं घेऊन आले होते त्याही पेक्षा जास्त अपेक्षा पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. तुझं स्पीड गांडोळाचं नाही, नागिनीचं आहे. तू माईला नक्की डसणार. होय हो, तुम्हाला माहित होतं ना तेजाची तक्रार वैदेहीनेच दिली म्हणून. मग तुम्ही हे सगळं माईला का नाही सांगितलं? चांगली संधी आली ती माई पुढे इम्प्रेशन मारायची. तुम्हाला तर ना कसं गोष्टींचा वापर करून घ्यायचा काही कळतच नाही. हो कारभारीन बाई, रणजित गोष्टी की नाही, योग्य वेळीच कामाची गोष्टी करतो, कळलं का? नो फालतू गोष्टी. आणि रोडवर जाताना जरा आरटीओचे बोर्ड वाचत जावा, त्यावर काय लिहिलेलं असते. अति घाई संकटात नाही. फक्त गाडीसाठी लागू होत नाही बरं का, आपल्या रेग्युलर आयुष्यात बी या नियमांचा उपयोग होतो. त्यामुळं माणसानं जेवढं तोंड एक नाही तेवढाच घास खाल्ला पाहिजे. नाही जास्त खाल्ले की काय होते,
अपचन होते आणि जेवढं खाल्लं की नाही ती समजा बाहेर पडते. मी तुम्हाला काहीतरी फायद्याचं सांगायला गेले ना, तुम्ही मला कायद्याचं शिकवत बसता. कायद्याचा फायदा कसा करून घ्यायचा ना ते तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे. कळलं का? तुम्हाला आत्ताशी एक गोष्ट कळली, आम्हाला अशा भरपूर गोष्टी माहिती आहेत. हो, तुम्हाला काय काय माहिती मला सांगा की. शपथ मी कुणाला सांगणार नाही, खरंच सांगा ना, मला इंटरेस्ट आहे ऐकण्यामध्ये. सांगा की तुम्हाला काय काय माहिती आहे. हो कारभारीन बाई, तुम्हाला या गोष्टी म्हणजे शाळेतल्या मुलांच्या छान छान गोष्टी वाटतायत का? हा? चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या डिपार्टमेंट मध्ये ना क्वालिफिकेशन ऑफ इन्फो अशा नावाची एक गोष्ट, त्यामध्ये 4 प्रकार मोडतात बरं का. इन डिटेल सगळं सांगत बसत नाही, एकच प्रकार सांगतो, ते म्हणजे रेस्ट्रिक्टेड. रेस्ट्रिक्टेड म्हणजे अशी बातमी जी बातमी कुणालाच कळू द्यायची नसते. जर का अशी बातमी कुणाला कळली तर लय मोठं नुकसान होऊ शकते. लागले का ज्ञान पाजळायला? माझ्या कामाचं उत्तर द्या. तेच मला सांगायचा प्रयत्न करतोय. रेस्ट्रिक्टेड म्हणजे काय, तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी प्रमाणे असते, जिचा वापर करून आपण बरंच काही मिळवू शकतो. बया, तुम्ही ना लई कन्फ्युजिंग बोलता. कोंबडी अंड ते सगळं जाऊ द्या, सोनं आपल्या हातात लागलं पाहिजे, लक्षात ठेवा. लई टॅलेंट आहे बरं का तुमच्यात. टॅलेंट म्हणजे टॅलेंटची खाणच. जणू माय साहेबांची मुलगी म्हणजे टॅलेंट असणारच की. उतून उतून असणार टॅलेंट. पण हे टॅलेंट वाया जातं का म्हणे बरं का, याची काळजी तुम्ही घ्या. टॅलेंट तर माझ्यात आहेच आहे. तुम्ही नशीब समजा तुम्हाला एवढी हुशार बायको मिळाली, कळलं का? मग चला आलो आम्ही बरं का. तुम्ही करा, फराळ करा. कळतं की काय कळलं तर आम्हाला सांगा. ऐका की बया, जाऊ दे, हुशार तर मी आहेच आहे, म्हणजे मीच लय हुशार आहे. त्यासारखं कोणच हुशार. माई, तुम्ही जी माहिती काढायला लावली होती ना ती मी काढली. वैदेहीने तेज प्रतापरावांच्या नावावर कंप्लेंट केली आणि ही बातमी खरी. अच्छा, म्हणजे जावई बापू आणि सुनबाईंनी जो सिनेमा दाखवला तो काल्पनिक होता. तर ही खंडू तुपेकडे गेली, माफी मागितली ना माघार घेतली, ते सांगितलं ते समजा खोटं होतं. तर नाही माई, म्हणजे त्याबद्दल अजून माहिती मिळाली नाहीये. खंडू तुपे वैदेहींना भेटला